लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। विधान भवन परिसरामध्ये काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुखला पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला। या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार देखील दाखल झाले होते। जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। दरम्यान ज्यांना मारहाण केली त्यांनाच पोलीस पकडून नेत आहेत, मात्र ज्यांनी मारहाण केली त्यांना मात्र सोडून दिलं अशी तक्रार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री विधान भवन परिसरात आव्हाड आणि पडळकरांमध्ये झालेल्या वादाचे पडसाद उमटले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णा, काल विधान भवन परिसरात दुपारच्या दरम्यान मोठा राडा झाला आणि त्यानंतर संपूर्ण रात्रभर त्याचे पडसाद जाणवले, काय अपडेट? नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर विधान भवनाच्या परिसरात दुपारी झालेल्या राड्यासंदर्भात जे आहे ते पडसाद संपूर्ण रात्रभर जे आहेत आपल्याला पाहायला मिळाले। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा आव्हाडांचे समर्थक असतील नितीन देशमुख यांना जे आहे अटक करण्यात आली होती पोलिसांकडून, थेट यांना अटक करण्यात आली होती। आणि पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांची एकच मागणी जी सातत्याने लावून धरली होती ती म्हणजे आम्हाला त्याला भेटायचंय, मला त्यांच्याशी बोलायचंय। याच अनुषंगाने जे पाहायला गेलं तर पोलीस देखील त्यांना बोलून देत नव्हते आणि पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाडांनी थेट विधान भवनाच्या परिसरातच जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाहायला गेले तर त्यांच्या सोबत होते आणि त्यानंतरच रोहित पवार देखील जे आहे या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले। आपण पाहायला गेलं तर दृश्यांमध्ये अगदी जितेंद्र आव्हाड जे आहे अगदी पोलिसांच्या गाडीखाली देखील जे आहे ते गेलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि प्राथमिक माहिती पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड यांची प्रमुख मागणी होती की मला नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा किंवा मला त्याच्याशी बोलायचं, परंतु पोलिसांकडून जे पाहायला गेलं तर जे आहे ते बोलून देण्यात येत नव्हतं। देखील त्या कारणास्तव जे जितेंद्र आव्हाड यांनी जे आहे ते विधान भवनाच्या परिसरात आंदोलन केलं देखील आपल्याला पाहायला मिळालं। ठीक, प्राजक्ता। कृष्णा, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आव्हाड यांचे कार्यकर्ते रात्री आक्रमक झाले होते। नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः पोलिसांसमोर ठिय्या मांडलेला पाहायला मिळाला। काल विधान भवन परिसरात दुपारी राडा झाला आणि त्याचे पडसाद रात्रभर उमटलेले पाहायला मिळाले। मोठी बातमी आपण पाहतोय। खरं तर काल या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, मात्र रात्रभर याचे पडसाद पाहायला मिळाले। विधान भवन परिसरात काल दुपारी झालेल्या राड्याचे पडसाद हे रात्रभर उमटले। आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी रात्री 12 वाजता विधान भवनात अटक केली। मात्र ही गोष्ट जितेंद्र आव्हाड यांना कळताच ते तात्काळ विधान भवन परिसरात पोहोचले आणि पोलिसांच्या गाडीसमोर कार्यकर्त्यांसह त्यांनी ठिय्या दिला। दोन दृश्य आपण पाहतोय। या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमदार रोहित पवार हे देखील दाखल झाले होते। तर जितेंद्र आव्हाड ठिय्या आंदोलनावर ठाम असताना पोलिसांनी 1:30 वाजता आंदोलकांची धरपकड केली। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली होती। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खरं तर खेचत बाहेर काढलं आणि नितीन देशमुख यांना पोलीस घेऊन गेले। ही सगळी दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे विधान भवनात खरं तर तीव्र पडसाद उमटले। काल संध्याकाळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधान भवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी झाली। यामुळे विधान भवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून घोषणाबाजी केली होती आणि या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली। या घटनेचे काल विधान भवनाच्या लॉबीमध्ये तीव्र पडसाद उमटले। या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते विधान भवनाच्या लॉबीत भिडले, त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली।
आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. पण अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार आणि पत्रकारांमध्ये एकच खळबळ माजली. हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले. मालाच मारण्यासाठी आले होते हे सगळे. म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई बहिणीवर शिव्या देतो, त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना. अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात, करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून. सत्तेचा एवढा मुजरपणा, सत्तेचा एवढा माज,